मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन ऐकण्याची देवाने आपल्याला संधी दिलेली आहे. या दिवसात आपण मागच्या आठवड्यापासून पाहत आहोत. पूर्ण मागचा आठवडा पण गेला आणि मला असं वाटते हा पण आठवडा जाईल. प्रगटी 22 आणि वचन 18 वरती. तर प्रगटी 22 आणि वचन 18 वरती दोन प्रकारचे आठवडे का जाणार आहेत. तर या ठिकाणी जो कोणी या पुस्तकातील संदेश वचने ऐकतो त्यांनी निश्चयपूर्वक समजून घ्यावं की जो कोणी यात भर घालेल तर त्यावर या पुस्तकातील परमेश्वर सर्व प्रकारच्या काय आणेल, पीडा आणेल. काय आणेल? पीडा. तर पवित्र शास्त्राच्या पीडा आणेल असा शब्द वापरलेला नाही, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. तर या पुस्तकामध्ये जवळपास प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 21 प्रकारच्या पीडा आहेत आणि म्हणून एका काळात आपण 21 प्रकारच्या पीडा एक एक करून आपण शिकलो. तरी पण आता हे जे वचन आपल्या समोर आलं तर मी तुम्हाला निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल, पवित्र शास्त्रातल्या नाही तर प्रगटीकरणातल्या सगळ्या प्रकारच्या पीडा देव त्यांच्यावर आणेल. म्हणजे या वचनात दोन गोष्टी आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात जे लोक उचलल्या गेले नाहीत त्या लोकांवर पण ही पीडा येणार. नंबर 2, ज्या लोकांनी सत्याचा स्वीकार केलेला नाही त्यांच्यावरती पण ही पीडा येणार. आणि नंबर 3, ज्यांनी सत्याचा स्वीकार करून जिवंत देवाच्या वचनाचा स्वीकार करून जो कोणी त्या वचनात भर घातलेली आहेत तर त्यांच्यावर सुद्धा परमेश्वर 21 प्रकारच्या पीडा आणणार आहे. म्हणजे 21 प्रकारच्या पीडा जे परराष्ट्रीय लोक आहेत ज्यांना ख्रिस्त माहिती नाही त्यांच्यावर येणार. नंबर 2, जे प्रवेशच्या गुप्त आगमनात उचलल्या गेले नाहीत त्यांच्यावरती पण येणार. आणि नंबर 3, जे वचनाप्रमाणे आचरण करतात परंतु काही गोष्टी मनातल्या टाकतात, काही गोष्टी मनातल्या गोष्टी जोडतात त्यांच्यावर सुद्धा येतात. आता मनातल्या टाकणं म्हणजे काय हे मी मागं पण तुम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ मी 6 दिवस ड्युटी केली, आज रविवार दिवस आहे आणि आजच्या दिवस चर्चला नाही गेलं तर नाही जमणार का, हे आहे मनातल्या गोष्टी टाकणं. हा नवरा दशांश देतो, मुलगा दशांश देतो, मग आम्ही पण दिलाच पाहिजे का दशांश, नाही का. या गोष्टी आहेत मनातल्या टाकलेल्या. आणि मग ते उपवास करतात, ते उपवास करतात, मग सगळ्यांनीच उपवास करायचा का, मग ते आहे मनातल्या गोष्टी. मग आमच्या घरी पाळसाहेब आले, मग आमच्या मुलांना अर्पण दिलं, मग मी पण देऊ का, मी दिलं पाहिजे का, ते दिलं, मनातल्या गोष्टी. जर घरातले जर सगळे कमावणारे आहेत तर सगळ्यांनी आपले दशांश देणं गरजेचं आहे. घरात जर सगळे देवाचं वचन ऐकत आहेत तर गलतीच्या 6 प्रमाणे देवाचं वचन शिकवणाऱ्यांना 10-20 रुपये 5-50 रुपये आनंदाने देणं चांगली गोष्ट आहे. आणि जर आपण सगळेच जर देवाचे लोक आहोत तर सगळ्यांनीच परमेश्वराच्या मंदिरात जाणं पण अतिशय महत्वाचं आहे. परंतु यामध्ये काही ख्रिस्ती लोक काही मनातल्या गोष्टी टाकतात, त्यामुळं त्यांच्यावरती या सगळ्या प्रकारच्या पीडा आणतात. तर आतापर्यंत किती प्रकारच्या पीडा आपण पाहिल्या, कोणाला आठवते का? आता बाळासाहेब सांगूनही देतो मी लागन तर. नाही, फक्त आकडा सांगा किती पर्यंत पाहिल्या आपण? 12 पाहिल्या. 12 बस. ओके. म्हणजे आतापर्यंत आपण
3, 6, 9, 12 म्हणजे 4 क्लासमध्ये 12 आपण पाहिल्या. आज आपण 13व्या नंबरची पिढा आपण बघणार आहोत. त्यासाठी प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 9 आणि 13 ते 16 कडे आपलं लक्ष आपण लावूया. प्रगटी 9, 13 ते 16. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या देवदूताने ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. तेव्हा माणसापैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता नेमलेला घटका, दिवस, महिना, वर्ष यासाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे केले आणि ते घोड दळांची संख्या 20 कोटी होती. त्यांची ही संख्या मी ऐकलेली आहे. म्हणजे आता ही घोड्यांची पिढा आहे. ही कोणती पिढा आहे? घोड्यांची पिढा आहे. तर मग 6व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगामधून एक वाणी मी ऐकली आणि कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाले, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. आता 4 हे कशाचं दर्शक आहे? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर यांच्याकडे मनुष्याला मारून टाकण्याचे दिवस, घटका, महिना, वर्ष हे सर्वच्या सर्व त्यांच्याकडे आहेत. आपण म्हणतो ना की एखाद्याची वेळ आली तर ते कोणाला टाळता येत नाही. तर ते म्हणणं बरोबर आहे. काही व्यक्ती आयुष्यभर बिमार असतात परंतु आयुष्यभर जगतात आणि काही लोक तंदुरुस्त असतात आणि अचानक बिमार पडतात आणि जग सोडून जातात. तर मग हे जे फरात नदीवर जे 4 देवदूत जे बांधून ठेवलेले होते त्यांना मोकळं केलं आणि मग त्यांना मोकळं केल्याच्या नंतर त्यांच्यावरती जे महिना, दिवस, घटका, वर्ष नाही का, म्हणजे नेमलेल्या घटका, दिवस, महिना आणि वर्ष यासाठी जे तयार केलेले 4 देवदूत मोकळे झाले आणि त्यांची घोड संख्या 20 कोटी होती, एवढी होती. म्हणजे हे 4 देवदूतांच्या हाताखाली 20 कोटी घोडे होते. किती? 20 कोटी. आणि त्यांच्याकडे कोणता मनुष्य कोणत्या घटकेला, कोणत्या दिवसाला, कोणत्या वर्षाला आणि कोणत्या महिन्याला मरायचा या सगळ्याची नोंद या 4 देवदूतांकडे दिलेली होती. आणि या सगळ्यांची नोंद हे 4 देवदूत सांभाळत असून या प्रत्येक 4 देवदूतांकडे 20 कोटी घोडे होते. आता या घोड्यांचं स्वरूप कसं होतं ते खालच्या वचनामध्ये आहे, परंतु आता तो माझा विषय नाही आहे. मला फक्त पिढा शिकवायची आहे. मी पुढच्या जेव्हा मी पहिलेपासून चालू करेल तेव्हा मी तुम्हाला ते घोड्यांची संख्या काय आहे, त्यांचं तोंड कसं आहे, त्यांचं शेपूट कसं आहे, हे सगळं मी डिटेल तुम्हाला नंतर शिकवू शकेल जर तुम्ही ऐकाल तर. परंतु आता हे 4 देवदूत मोकळे केल्याच्या नंतर जगामध्ये असणाऱ्या लोकांचा नाश करण्याचे वेळ, घटका, महिना, वर्ष आणि समय या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे दिलेल्या होत्या आणि त्या समयानुसार, त्या वेळेनुसार, त्या घटकानुसार आणि त्या वर्षानुसार ते लोक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत. अशा प्रकारची हे 13व्या नंबरची मृत्यूची पिढा किंवा घोड्यांच्या द्वारे मृत्यूंची पिढा जरी लिहिलं तुम्ही तरी चालेल, घोड्यांच्या द्वारे मृत्यूंची पिढा लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारचं हे मरण आलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, मरण हे फार डेंजर आहे. मरणाचे हाल हे खूप डेंजर आहे. मृत्यूचे हाल खूप डेंजर आहे.
आणि म्हणून कधी कधी आपल्याला प्रार्थना करायची आहे की प्रभू, मला जर तुझ्याकडे न्यायचं असेल तर एक तर मला डायरेक्ट उचलून तुझ्याकडे ने, किंवा एखाद्या आजारपणाने जर मला तुझ्याकडे न्यायचं असेल तर माझं मरणावरची पीडा, माझी मृत्यूची जी पीडा आहे, ती मृत्यूची पीडा मात्र तू कमी कर, ते मृत्यूची पीडा माझ्यापासून दूर कर. अशा प्रकारे प्रार्थना करून आपलं मरण सोपं करण्यासाठी परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना करा. जर तुम्ही देवामध्ये उचलल्या जाणारे लोक असाल तर, जर तुम्ही येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्यास पात्र असाल तर, परंतु खाय रे पोटा सकाळ निघणार, खाय रे पोटा सकाळ निघणार असं म्हणून जर तुम्ही जीवन जगत असाल तर प्रियांनो, मृत्यूंची पीडा अतिशय डेंजर पीडा आहे, भयंकर पीडा आहे. आणि त्याचं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर 38 वर्ष दुखणे करी पहा. 38 वर्षापासून तो पीडा भोगत आहे, 38 वर्षापासून तो पीडित आहे. 38 वर्ष त्याने त्या ठिकाणी पीडेमध्ये काढलेले आहे. आणि त्या ठिकाणी वारंवार वेळोवेळी स्वर्गदूत उतरायचे आणि जो कोणी प्रथम त्यात उडी मारायचा तो बरा व्हायचा. पण याला सोडणारा कोणी नव्हता, याची काळजी घेणारा कोणी नव्हता. आणि म्हणून त्या ठिकाणी तो 38 वर्ष मृत्यूची पीडा भोगत होता. एक तर मरण पण त्याला येत नव्हतं आणि लवकर बरं पण होत नव्हता. परंतु बायबल आम्हाला योहान 5वा अध्याय सांगते की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे तुला या वेदनातून, या त्रासातून, या पीडेतून तुला मुक्त व्हायचं आहे की नाही? तो म्हटला, हो गुरुजी, मला या पीडेपासून, या वेदनापासून, या त्रासापासून मला बरं व्हायचं आहे आणि मला लगेच बरं व्हायचं आहे. आणि मग देवाने त्याला म्हटलं की आपली बाज उचल आणि चालता हो घराकडे. आणि तो बाज उचलला आणि चालता झाला प्रियांनो. कारण मृत्यूची पीडा अतिशय डेंजर आणि अतिशय डेंजर पीडा आहे. दुसरं उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर 12 वर्ष पीडित असणारी स्त्री, रक्तस्रावाचा आजार, आज तुम्हाला या बिमारीची माहिती आहे, काही महिलांना या बिमारीची माहिती आहे. 4 दिवस अंगावरून जर जास्त जात असेल तरी लोक डॉक्टरकडे जातात, औषध उपचार करतात आणि स्वतःला त्यापासून पूर्णपणे त्याच्यापासून बाहेर काढण्याचा, मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या काळात तिने 12 वर्ष, 12 दिवस नव्हे, 12 महिने नव्हे, 12 तास नव्हे, 12 वर्ष ते पीडित होते आणि अशुद्ध म्हणून तिला टाकून देण्यात आलं. इतका पैसा तिनं खर्च केला, होता नव्हता सगळा पैसा तिने आपल्या बिमारीसाठी खर्च केला, परंतु तिला टोटल अपयश मिळालं. तिला टोटल अपयश मिळालं. काय करावं काय नाही करावं काहीच त्यांना समजत नव्हतं. टोटल अपयश त्यांना मिळालं. शेवटी येशूचा मार्ग त्यांना भेटला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग भेटल्याच्या नंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले आणि येशूच्या झग्याला तिने हात लावला, स्पर्श केला आणि बरी झाले. आणि तेव्हा येशू म्हणतो, अरे मला कोणी बरं स्पर्श केला? तेव्हा शिष्य म्हणतात की गुरुजी, इतक्या लोकांची संख्या या ठिकाणी आहे, पुष्कळ लोक या ठिकाणी आहेत, कोणाचा तरी तुम्हाला धक्काबुक्की लागली असेल. परंतु येशू म्हटला, नाही, कोणीतरी विश्वासाने मला स्पर्श केलं. त्यावेळेस ते 12 वर्ष पीडित असणारे रडत भुकत येशूकडे गेले आणि म्हणाले की गुरुजी, गेल्या 12 वर्षापासून मी पीडित आहे, गेल्या 12 वर्षापासून मी त्रासात आहे आणि मी स्वतःहून तुमच्याकडे आले आणि तुमच्या झग्याला स्पर्श केला आणि बरी झाली. मरणाची पीडा अतिशय डेंजर पीडा आहे.
मला मरण यावं, मला मरण यावं म्हणणारे लोक पुष्कळ आहेत. मी आता मेली तर बरं होईल, मी आज मेलो तरी बरं होईल असे म्हणणारे पुष्कळ आहे. पण मृत्यूची पीडा अतिशय डेंजर आहे. म्हणून येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात सुरक्षित जा, सुरक्षित जा. मृत्यूची पीडा, कुठल्याही प्रकारची मृत्यूची पीडा आपल्या जीवनामध्ये न घेता सुरक्षित तुम्ही जा, असं मी प्रभूमध्ये तुम्हाला विनंती करतो. आता आपण 14व्या नंबरची पीडा बघूया. चला, प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 11 15 ते 18 कडे लक्ष देऊया. 7व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा स्वर्गात मोठ्या वाण्या झाल्या. त्या म्हणाला, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व ख्रिस्ताचे झाले आहेत. तो युगानुयुग राज्य करेल. तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, हे प्रभू, हे देवा, सर्व समर्थ, जो तू होतास, नंबर 2 जो तू आहेस, आणि नंबर 3 जे येणार, तू आपल्या महान सामर्थ्य धारण करून आणि राजारूढ झाला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदेष्टे व पवित्र जन, या तुझ्या नावाची भीती बाळगणारे, या लहान थोर यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासोडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आलेली आहे. तर ही 14वी जी पीडा आहे, ही परमेश्वराच्या क्रोधाची पीडा आहे. आणि या ठिकाणी बायबल सांगते की जे लोक देवाचं भय धरतात त्यांना प्रतिफळ देणार. जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात, देव त्यांनाही प्रतिफळ देणार. जे लोक देवासाठी पवित्र जीवन जगतात त्यांनाही परमेश्वर वेतन देणार. परंतु जे पृथ्वीची नासाडी करणारे आहेत, जे पृथ्वीवर जादूटोणा करणारे आहेत, जार कर्म करणारे आहेत, खून खराबा करणारे आहेत, नको त्या प्रकारचा नंगा नाच करणारे आहेत, अशा लोकांचा न्याय करून त्यांचा नाश पण करणारा परमेश्वर आहे. म्हणजे पृथ्वीवरची नासुडी करणाऱ्यांचा अधिकार देवानं दिला का? नाही. पृथ्वीवरच्या लोकांचा पृथ्वीवर नासुडी करण्याचा अधिकार देवानं दिलेलाच नाही आहे. आता आपल्याला पहिले आपल्या गावात कितीतरी पक्षी राहत होते, कितीतरी पक्षी राहत होते. घराघरामध्ये येऊन घरटे बनवायचे, इतके पक्षी राहत होते. आता जेव्हापासून गॅस, मोबाईलची रेंज, पेट्रोल, वेगवेगळ्या प्रकारचे रेंज निघाल्यामुळं अनेक प्रकारचे जे पृथ्वीवरचे जे पक्षी आहेत ते मरण पावलेले आहेत. त्यांचा नासोडा करण्याचा अधिकार देवाने मानवाला दिलेला नाही. आपण बघतो एका काळात उंच उंच पर्वतांवर उंच उंच झाडं राहायचे आणि पावसाळ्यामध्ये खूप सुंदर सुंदर पाऊस पडायचे. आता पर्वत तोडून तोडून रस्ते बनवत आहेत, बिल्डिंगा बनवत आहे, आणि म्हणून पावसामध्ये पण पाऊस पडत नाही, कोणत्याही टायमाला पडत आहे. पृथ्वीचा नासोडा त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपण बघत आहे की अनाथ आश्रम मध्ये लहान लहान लेकरं, वृद्ध आश्रम मध्ये आई वडील, लंगडे लुले जिथं म्हटलं तिथं लोकांनी टाकून दिलेले आहेत. तर पृथ्वीवर असणारे लहान लेकरं, वयोवृद्ध, बिमार यांना जे टाकून दिलं त्यांचा नासोडा करणारे, पक्ष्यांचा नासोडा करणारे, पृथ्वीवरच्या काय म्हणतात वृक्षांचा नासोडा करणारे, या प्रत्येक व्यक्तीचा न्याय परमेश्वर करणार आहे. प्रत्येक व्यक्तीचा न्याय परमेश्वर करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, एखादी चिमणी जरी तुमच्या दारापाशी असेल ना, तर तिला दगडाने मारून टाकण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही आहे. तुम्हाला नाही आहे तो अधिकार मारून टाकण्याचा.
किंवा एखादी झाड अतिशय सुंदर असेल ना, तो तोडून टाकण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही आहे. कारण परमेश्वराने जर ते झाड तिथं निर्माण केलं तर त्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असेल की नाही? जयमालाताई, बरोबर आहे का? काहीतरी उद्देश असेल ना त्या झाडाच्या पाठीमागं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? एखादी पक्षी जर आपल्या दारापाशी आला तर आपल्या घरातलं जे काही भात आहे किंवा भाजीचं आहे किंवा एखादी धान्य बाहेर पडलेलं आहे ते त्याने खावं याचा प्लान कोणी तयार केला जयमालाताई? देवाने तयार केला. मग आपण दगडमार करून त्या पक्षाला मारून टाकण्याचा अधिकार आपल्याला आहे का? नाही आहे. म्हणजे परमेश्वराने ज्या गोष्टीची निर्मिती केली त्या गोष्टीला मारून टाकण्याचा, त्या गोष्टीचा नासोडा करण्याचा अधिकार नाही आहे. आता मागील काही दिवसापूर्वी आपण पाहतो की एका मुलाचं आणि एका मुलाच्या दुसऱ्याचे भांडणं झाले. त्याने 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि दगडाने तिचं मुंडकं ठेचून काढलं. बरोबर आहे ना? हे नाशिक जिल्ह्यातली घटना. हे अशा प्रकारे लोक या समाजामध्ये आहेत. जादू टोणा करणारे, मूर्तीपूजा करणारे, एकामेकाचं घर फोडणारे, असे नासोडी करणाऱ्यांना त्यांचा नाश करण्याचा वेळ आणि पवित्र जीवन जगणारे, धार्मिक जीवन जगणारे, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे, त्यांना योग्य ते प्रतिफळ देणार अशा प्रकारची वेळ म्हणजे ही एक नाश करण्याचा जो वेळ हे आहे. 14व्या नंबरची पिढा ही अतिशय डेंजर आहे, अतिशय डेंजर आहे. आता 15व्या नंबरची पिढा आपण बघूया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 16 वचन 1 आणि 2 ही आहे 15व्या नंबरची पिढा. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. त्या 7 देवदूतांना म्हणाले, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओत. आता कशाची पिढा चालू झाली? 7 वाट्यांची पिढा बाळासाहेब. पहिले कोणती होती? शिक्क्यांची. पहिले शिक्क्यांची, दुसरी करण्यांची, आता कोणती चालू झाली? वाट्यांची. बरोबर आहे ना? 7 7 7 7 21. मग नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतांना म्हणाली, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तेव्हा त्या स्वापदाची खून धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांना वाईट आणि घाणेरडे काय आले? फोड आले. कोणाला आलेत वाईट आणि घाणेरडे फोड? तर ज्यांनी त्या स्वापदाच्या मूर्तीला नमन केलं आणि ज्यांनी त्या स्वापदाच्या मूर्तीचा शिक्का आपल्या कपाळावर आणि आपल्या डोक्यावर घेतला. आता स्वापदाचा शिक्का कोणता आहे? प्रगटीकरण 13 आणि वचन 18 666. स्वापद कोण आहे? स्वापद कोण आहे? एक प्राणी आहे. स्वापद कोण आहे? एक प्राणी आहे. आणि हा प्राणी कुठून वर आलेला आहे? पहिला प्राणी कुठून आला? समुद्रातून. मी शिकवलं तुम्हाला प्रगटी 13व्या अध्यायात. आणि तो होता देवाची निंदा करणारा स्वापद. आणि दुसरा स्वापद कुठून आला? जमिनीतून वर आला आणि तो स्वतःला देव समजत होता, नाही का? तर आणि तो चमत्कार करत होता. तर चिन्ह चमत्कार करून जे लोक आज चिन्ह चमत्काराच्या मागे लागलेले आहेत ना, ते लोक स्वर्गाच्या राज्यात नाही आहेत. हे सत्य तुम्ही काय करा, बायबलवर लिहून ठेवा. जरी येशूने तुमचे 12 वर्ष आजार तुमचा बरा केला असेल, 38 वर्ष तुमचं दुखणं बरं केलं असेल, पक्षघाती तुम्ही वासाल बरं केलं असेल,
आंधळेपणा तुमचे बरे केले असेल, परंतु तुम्ही जर देव आरोग्य देतो, देव रोगमुक्त करतो, देव आरोग्य देतो, देव रोगमुक्त करतो, अशाच प्रकारची कल्पना घेऊन जर तुम्ही जीवन जगत असाल आणि प्रार्थना करत असाल, तर पृथ्वीवरून हा जो स्वापद आहे हा येशूचं सोंग घेऊन बाहेर येणार आणि येशूचं सोंग घेऊन बाहेर आल्याच्या नंतर येशूने जसे चमत्कार केले तशाच प्रकारचे चमत्कार करून तुम्हाला काय म्हणणार? मीच तो मसीहा आहे म्हणणार की नाही म्हणणार? आणि तुम्ही पण विश्वास ठेवणार, अरे हो, येशूनं असे असे चमत्कार केले नाही का, आणि असे चमत्कार केले. येशूने चमत्कार केले आणि येशूने म्हटलं की माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा दुप्पट करेल. परंतु येशूने जसे चमत्कार केले तसे चमत्कार आपल्याकडून होणार नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने चमत्कार होईल, वेगवेगळ्या पद्धतीने चमत्कार होईल. 38 वर्ष त्या काळात होता, या काळात आहे का? नाही. 12 वर्ष पिढी त्या काळात होती, या काळात आहे का? मग तेव्हा हा जो ख्रिस्त विरोधक आहे असाच प्रकारचा चमत्कार करेल आणि त्यावेळेस आपण त्याला भुलून जाऊ आणि मग तो जो शैतान जो आहे, स्वापद जो आहे, मग तो त्यांच्या कपाळावर 666चा शिक्का, त्या म्हणतील हा माझा लेबल आहे, हातावर 666चा शिक्का, अशा प्रकारचा शिक्का त्यांना देईल. आणि अशा प्रकारचा शिक्का दिल्याच्या नंतर, अशा प्रकारचा शिक्का दिल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी काय येणार? वाईट आणि घाणेरडे फोड येणार. काय येणार? वाईट आणि काय येणार? घाणेरडे फोड येणार. ही आहे 15व्या नंबरची पिढा. आणि म्हणून वाईट आणि घाणेरडे फोड ज्यांनी स्वापदाला आपल्या जीवनात घेतलं, ज्यांनी स्वापदाला आपल्या हृदयात घेतलं, ज्यांनी स्वापदाला आपल्या अंतःकरणात घेतलं, अशा प्रत्येक व्यक्तीवरती ही अशा प्रकारची महाभयंकर पीडा परमेश्वर आणणार आहे, जिवंत देव आणणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे लोक ऐका, समजून घ्या की पवित्र शास्त्राचं वचन प्रगटी 22 आणि वचन 18 प्रमाणे एक एक वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐकून जर त्यामध्ये जर तुम्ही भर घालण्याचा प्रयत्न कराल, अरे येशूने चमत्कार केले हे पण करतात, किती पॉवरचा सेवक आहे, अरे येशूने चमत्कार केला हा पण करतो, अरे हा पण येशू असेल, असे जे भोळे भाबडे कमी शिकलेले जे महिला आहे, पुरुष आहेत, त्यांचं जीवन फार मोठ्या धोक्यामध्ये आहे, त्यांचं जीवन फार मोठ्या धोक्यात आहे. आणि म्हणून तुम्ही समजून घेणं आणि त्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, हे प्रगटीकरण आहे आणि या प्रगटीकरणामध्ये होणाऱ्या गोष्टी परमेश्वर शिकवतो, झालेल्या गोष्टी नाही, तर यानंतर ज्या गोष्टी होणार आहेत या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी देव तुम्हाला आणि मला शिकवत आहे. आणि म्हणून प्रगटीकरणाच्या बायबल अभ्यासात तुम्ही मग्न राहा, आपलं चित्त लावा, एक एक वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका, एका एका वचनावर तुम्ही विश्वास ठेवा, एक एक वचन तुम्ही जीव लावून काळजीपूर्वक ऐका. तुमच्या जीवनात देवाचे फार मोठमोठाले चमत्कार येईल. परंतु जिथं चमत्कार आहे, जिथं वेगवेगळ्या प्रकारचं डॅन्सिंग पण आहे, तिथं लोकांची संख्या पुष्कळ आहे. आणि जिथं सत्य आहे, जिथं जीवन आहे, जिथं मार्ग आहे, तिथं सैतानाने अनेक लोकांना अडवून ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना अडवून ठेवलेलं आहे. काल परवाची एक सत्य घटना, माझ्या रोडच्या पलीकडून 2
सेवक, आता मी त्यांना सेवक पण म्हणत नाही, पण आता म्हणावं का नाही म्हणावं हे समजत नाही. चांगली गाडी घालून, गाडीवरती बसून, ड्रेस घालून प्रार्थनेला निघाले. वर्षानुवर्ष देवाची सेवा करत असताना 5 लोक सुद्धा त्यांच्या मंडळीमध्ये नाहीत. वर्षानुवर्ष देवाची सेवा करत असताना बायबल कॉलेजमध्ये न जाता कोणाकडून तरी 2-3 हजार रुपये देऊन पाळकाची दीक्षा घेतली आणि मस्तपैकी पाळकासारखे कपडे, पाळकासारखे बॅग आणि मस्तपैकी काय म्हणतात बुटाला पॉलिश मारून त्या ठिकाणी ते आम्ही पाळक आहे म्हणून इकडं जाणं, तिकडं जाणं, तिकडं जाणं, तिकडं जाणं, आम्हाला बोलवा, आमच्या मिटिंगा ठेवा, तुमच्या जीवनात चमत्कार घडेल, अशा प्रकारची चर्चा चालू आहे. एक प्रकारचा व्यवसाय, एक प्रकारचा हा बिझनेस चालू आहे. कशा प्रकारे हा व्यवसाय आणि कशा प्रकारे हा बिझनेस चालू आहे देवाचं देवाला माहिती, माणसाचं माणसाला माहिती. प्रियांनो, अशा प्रकारचे डेंजर लोक आहेत. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, ऐका, परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, परंतु देवाच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. म्हणून प्रगटीकरण सुरुवातीला खूप बरं वाटते, ऐकायला खूप बरं वाटते, शिकायला खूप बरं वाटते, आणि थोड्या दिवसाच्या नंतर सैतान अशी गाडी पलटून टाकतो की तुम्हाला समुद्रातच टाकून देतो, एकालाही वर येऊ देत नाही. अशा प्रकारे तो करतो. आता सैतानाचं काम करतो कारण त्याचं काम ते आहे. स्वापदांचं काम करतो कारण त्याचं काम ते आहे. खोट्या संदेष्टाचं काम खोटा संदेष्टा करतो कारण त्याचं काम ते आहे. परंतु तुमचं आणि माझं काम काय आहे? तुमचं आणि माझं काम सत्य शिक्षणाचा स्वीकार करणे आणि सत्याला आपल्या जीवनामध्ये घेणे हे आपलं काम नाही का? या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करणं आपलं कर्तव्य नाही का? आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात असताना सुद्धा आज मनुष्य जो आहे त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. म्हणून ह्या 21 प्रकारच्या पीडापैकी आज 15व्या नंबरची पीडा आपण पाहिलेली आहे. म्हणजे 13व्या नंबरची पण पीडा पाहिली की परमेश्वर कशा प्रकारे मरण आणणार. त्यानंतर आपण 14व्या नंबरची पण पीडा पाहिली की कोणती होती? परमेश्वराच्या क्रोधाची, परमेश्वराचा क्रोध कसा भडकणार, नाही का? आणि आता आपण 15व्या नंबरची पीडा पाहिली आणि ती पीडा आहे अतिशय वाईट आणि घाणेरडे फोड. वाईट आणि घाणेरडे फोड. विचार करा, वाईट आणि घाणेरडे फोड म्हणजे काय? अहो, हे मोठमोठाले गळवे, आज सुंदर सुंदर शरीरावरती किती चांगले चांगले कपडे आहेत आपल्या अंगात, जेव्हा वाईट आणि घाणेरडे फोड येतील ना, एक कपडा सुद्धा अंगावर राहणार नाही. बसायला जावं तर फोड फुटतील, चालायला चावं तर फोड फुटतील, इतक्या भयंकर रीतीने घरामध्ये जंतू पडतील, एकमेकाच्या वासाने लोक मरून पडतील घरात, किडे मकोड्यासारखं त्यांची जिंदगी होईल. जसं एखादी मेलेले मांजर जसं सडलेलं त्याच्यावर जसे त्याच्या अंगावर जसे किडे पडतात ना, अशा प्रकारचे किडे पडणार आहेत. अशा परिस्थितीत काय करणार? अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू? अशा परिस्थितीत आम्ही कोणकोणत्या गोष्टी करणार? आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून देवाचे प्रिय लोक हो, ऐका, आपलं जीवन देवाच्या हातामध्ये समर्पण करा आणि प्रवेशच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जा. कारण दोघी जणी दळत आहे, एक उचलल्या जाईल एक नाही. का एक उचलल्या जाईल? कारण ती काम करत असताना सुद्धा देवाची स्तुती करत आहे. काम करत असताना सुद्धा
देवाची आराधना करत आहे. काम करत असताना सुद्धा देवाचा जय जयकार करत आहे, म्हणून ते उचलल्या गेलेले आहेत. नाहीतर काही बाया नुसत्या काम करतात. कोणतं काम करतात? माझ्या पोरीला हॉस्टेलमध्ये आता मला लाडू बनवून द्यायचे आहे बाई. माझा मुलगा आता हॉस्टेलवर जाणार आहे, त्याला करंज्या बनवून द्यायच्या आहे बाई. माझ्या नातवाला आता शाळेत जायचं आहे, त्याला चिवडा बनवून दे. यासाठी कष्ट मात्र भरपूर जण करतात. परंतु परमेश्वराच्या राज्यात जाण्यासाठी जे कष्ट करायला पाहिजे, जे मेहनत करायला पाहिजे, त्याकडे जर आपलं दुर्लक्ष असेल तर न्यायाच्या दिवशी प्रियांनो आपल्यावरती फार मोठे दंड आणि पीडा आल्याशिवाय राहणार नाही. आपले डोळे बंद ठेवूया, प्रार्थना करूया. सामर्थ्यवान पवित्र परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या जिवंत देवा, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. आज आम्ही 13वी, 14वी आणि 15वी या 3 प्रकारच्या पीडा आम्ही पाहिलेल्या आहेत. उर्वरित पीडा प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही तुझ्या हातात समर्पण करतो. जिवंत, पवित्र आणि सत्य परमेश्वरा, एक एक वचन प्रभू आमच्या जीवनामध्ये तू ओत. आमचं जीवन तू आशीर्वादित कर. पुष्कळ लोक प्रभू वचनापासून वंचित आहेत. पुष्कळ लोक सत्यापासून वंचित आहे. पुष्कळ लोक प्रगटीकरणाच्या क्लासपासून वंचित आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात देवबापा, तुझा दास या नात्याने मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, मी तुझ्याकडे विनंती करतो, मार्ग मोकळे कर. प्रभू येशूच्या नावात मार्ग मोकळे कर. आणि जिवंत, पवित्र आणि सत्य परमेश्वर बाप्पा प्रभू, हे सर्व काही कार्य यशस्वी होण्यासाठी तू सहाय्य कर, तू मदत कर. आणि देवा, तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे पूर्ण कर. हा परिवार, हे कुटुंब आणि इथं जमलेले प्रत्येक लहान मोठ्यांना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पण करत आहे. देवा दया कर, देवा कृपा कर, देवा अनुग्रह कर. आणि तुझ्या लेकरांना प्रभू तुझ्या आशीर्वादात त्यांची वाढ कर आणि तुझाच गौरव कर. आमचं देवापा गुगल मीट, व्हॉट्सअप, फेसबुक आणि देवापा यूट्यूब हे सर्वच्या सर्व चॅनल आमचे देवा प्रभू येशूच्या नावात आशीर्वादाचे कर. आणि पुष्कळ लोकांनी यांचा लाभ घ्यावा अशी कृपा, अशी दया तू कर. प्रार्थना ऐकलीस देवा, मी तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन.